हो, काय सांगाल या ठिकाणी काल मुक्ताईनगरमध्ये मोठा एक राजकीय राडा झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. या सगळ्याकडे तुम्ही कसं बघताय? काय प्रतिक्रिया आहे तुमची आज? नाही, मुक्ताईनगर तसं शांत शहर आणि इतिहासात पहिल्यांदाच मुक्ताईनगर शहराने एवढी गुंडगर्दी, बाहेरचे गुंड आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न हे पहिल्यांदाच अनुभवलं. आमदाराच्या माध्यमातून हे साराचं सारं करण्यात आलं. त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग पण आहे. म्हणजे मोटरसायकल एक आमदार पुढे चालत आहेत आणि 100-125 मोटरसायकली त्यांच्या मागे आहेत. 2-2 जण त्याच्यावर बसलेले आहेत. म्हणजे आचारसंहिता आहे की नाही? पोलिसांनी याच्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून केलेलंच आहे, त्याची कारवाई केली पाहिजे. असे 200-200 लोक घेऊन आणि ते गुंड तडीपार जे भुसावळचे, जळगावचे अशा स्वरूपाचे सारे तडीपार गुंड मुक्ताईनगर शहरामध्ये ह्या आमदारांच्या माध्यमातून आणले गेले. आणि गाडी मग मग पुढच्या कालखंडामध्ये आपण त्यांच्या गाडीमध्ये बसायचं फोर व्हीलरमध्ये. मग 4-5 गाड्या मागे ठेवायच्या. शस्त्र आहेत की काय काय सांगता येत नाही. एकदम उतरायचे, कशा तरी चित्रविचित्र कपडे घातलेले, चित्रविचित्र चेहरे असलेले अशा स्वरूपाचे गुंड पहिल्यांदा आले आणि मग मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी आणि दबाव आणण्यासाठी यांचा उपयोग करण्यात आला. त्याचबरोबरीला आमदारांनी स्वतः यामध्ये दमदाटी केल्याची उदाहरणं आहेत. आपल्या मतदान केंद्रामध्ये जाऊन त्या ठिकाणी 2-2 तास आमदार बसले. काय प्रयोजन आहे आमदाराचं? कोणी परवानगी दिली त्यांना बसण्याची? आणि त्या ठिकाणी तर ओढाताण करणं, दमबाजी करणं मतदान केंद्रामध्ये अशा स्वरूपाचे प्रयोग यांनी या ठिकाणी केले. आणि त्यामुळे मतदान जे झालेलं आहे ते दहशतीच्या खाली आणि दडपशाहीच्या खाली झालेलं आहे. याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे. पोलीस स्टेशनने 5 गुंडांच्या विरुद्ध या ठिकाणी FIR दर्ज केलेला आहे. अजूनही आज या 100-200 मोटरसायकली आणि अन्य जे व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये आहे त्याच्या संदर्भामध्ये आचारसंहिता भंगाचा गुन्हा आम्ही दाखल करणार आहे. या सगळ्या घटनेमध्ये तुम्ही चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांवरती दडपशाही, गुंडगिरीचा आरोप केला आहे. त्याविरुद्ध त्यांच्याकडनं सुद्धा आपल्यावरती किंवा रक्षाताईंच्या कार्यकर्त्यांवरती अशाच पद्धतीचे आरोप केले गेलेले आहेत. बोगस मतदानाचा आरोप केला गेला आहे. जे बोगस मतदान पकडलं गेलं आहे ते शिवसेनेच्या शाखा प्रमुखाचा मुलगा आहे आणि दुसरे कट्टर शिवसैनिक आहे. म्हणजे त्यांच्याच लोकांनी या ठिकाणी बोगस मतदान केल्याचं आहे. तो शाखा प्रमुखाचा मुलगा आहे तर सिद्धच आहे. शिवसेनेचा मुलगा आहे तो. मग बोगस मतदान आम्ही केलं का त्यांनी केलं? आणि बोगस मतदान केलं असेल तर त्यांनी तक्रार करावी ना. किंवा गुंडगर्दी रक्षाताईच्या माणसांनी केली असेल तर त्यांनी तक्रार करावी, रिसर्च जशी आम्ही केली आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग सेट, तर त्यांना तक्रार करायला कोणी मनाई केलेली आहे. पुढची भूमिका काय असणार आहे भाऊ? नाही, पुढची भूमिका काय, आता शांततेनं राहावं सर्वांनी. या शहरामध्ये जे काही 100-200 वर्षापासून शांततेचं वातावरण आहे ते टिकावं. हे पहिलंच वर्ष असं दिसतंय सगळ्या निवडणुकांमध्ये. इथं लोकसभा झाल्या, विधानसभा झाल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, पण असे बाहेरचे गुंड आणून शस्त्र घेऊन अशा स्वरूपाचं कधी आम्ही पाहिलं नाही, अनुभवलं नाही. पहिल्यांदाच या ठिकाणी आमदारांच्या माध्यमातून, शिवसेनेचे आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे. आता काही वेळापूर्वी तुम्ही म्हटलं की आम्ही आचारसंहिता भंगाच्या तक्रारी दाखल करणार आहे. तर अशा पद्धतीची काही प्रशासनाला कळवलं जातं? प्रशासनाशी आम्ही चर्चा केलेली आहे. आमदार स्वतः समोर आणि त्याच्या मागे 100-125 मोटरसायकलीचं जे काही आपल्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे आणि मतदान केंद्राजवळ जात आहे त्याच्या संदर्भामधल्या आचारसंहिता याच्या आधारावर त्यांनी भंग केली. याचा एक आज आम्ही गुन्हा दाखल करणार आहे. हो, या ठिकाणी आपण बघितलं की 5 कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. पण तरी सुद्धा केंद्रात मंत्री असलेल्या रक्षाताईंना पोलीस ठाण्यामध्ये जावं लागतंय. तिथे 2-2, 3-3 तास थांबावं लागतंय. याकडे तुम्ही कसं बघता? दिवसभराचं वातावरण जे गुंडशाहीचं आणि दडपशाहीचं होतं त्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोबल कमी झालेलं होतं आणि कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावर राहिलं पाहिजे त्यासाठी त्यांच्या पाठीशी भक्कम उभं राहणं गरजेचं होतं. आणि यासाठीच रक्षाताई त्या ठिकाणी गेल्या होत्या. ते विजय कोणाला मिळेल असं वाटतंय तुम्हाला? जे काही मतदान झालं, तुम्ही म्हटलंय की दडपशाहीमध्ये झालंय, सगळं झालंय, तर कोणाचा विजय होईल असं वाटतंय तुम्हाला? नाही, विजय तर नक्कीच भाजपाचाच होईल असं याच्यातनं चित्र दिसत आहे. पण आता तर शेवटी निवडणूक आहे. चला.